मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये। आज कोरेगावचं जे भव्य दिव्य असं पारंपरिक मैदान भरलेलं आहे, 82 वर्षाची परंपरा असलेलं हे पारंपरिक हिंदकेसरी मैदान। या मैदानामध्ये मी दाखवणारच आहे तुम्हाला आता की कोणकोणते नंदी आलेले आहेत। यांची सर्वांची इच्छा असते की या हिंदकेसरी मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी होणं, सोबतच मी म्हणेल की गुलालाचे मानकरी होणं। तर बघूया आपण या गुलालाचे मानकरी होण्यासाठी कोणकोणते नंदी आलेले आहेत। तर मित्रांनो, बघू शकता आपलं लक्ष्य मैदानामध्ये आलेला आहे। नमस्कार दादा। नमस्कार। काय लक्षाचं कसं नियोजन आजचं? घरचीच गाडी। घरचीच गाडी आहे। कोणत्या गटामध्ये आहे लक्ष्य? 30 मध्ये नाही तर मग 46 मध्ये। 30 नाही तर 46 म्हणजे कन्फर्म नाही तुम्हाला? कन्फर्म नाही। काय म्हणाल, एवढा मोठा एक पारंपरिक मी म्हणेल हिंदकेसरी मैदानामध्ये आपण आलेला, तर काय आहे अपेक्षा आजची? अपेक्षा काय नाही, घरची गाडी पळवायची इच्छा होती खूप, हा त्याच्यामुळे आजच्या मैदानामध्ये घरची गाडी घेऊन आलो। घरची गाडी घेऊन आले, तर शुभेच्छा देतो मी आणि आशा करतो की नक्की आज गुलालात राहाल म्हणून। धन्यवाद। तर मित्रांनो, बघू शकता खूप सुंदर असा जो नंदी मैदानामध्ये आलेला आहे। नमस्कार दादा। नमस्कार। नाव काय याचं? इंद्रा। इंद्रा कुठून आलेला? इंद्रा मुळशी मधनं। तर कसं आहे आजचं इंद्राचं नियोजन? पुन्हा शेटनेच नियोजन केलं। कुणाल शेट यांनी नियोजन केलं। कोणत्या गटात पळणार आहे? बघू, 2-3 चिठ्ठ्या आहेत, अजून कन्फर्म नाही कोणत्या गटात पळायचं ते। अच्छा, याचं पण कन्फर्म नाही झालेलं आहे। हो। तर मी शुभेच्छा देतो आणि आशा करतो की आज नक्की तुम्ही गुलालात राहाल। धन्यवाद। तर मित्रांनो, बघू शकता खूप सुंदर असा जो नंदी मैदानामध्ये आलेला आहे। नमस्कार दादा। नमस्कार। कसं आहे आज याचं नियोजन? कसं आहे याचं नियोजन आज सिकंदर बरोबर आहे। सिकंदर बरोबर आहे। नाव काय नंदीचं? सोन्या मोहचा, सोन्या 02। कुठून आलेली गाडी? ही पंढरपूर मधून। पंढरपूर मधून आलेला आहे। हा। तर एवढा लांबून तुम्ही आलेला आहात, तर एवढ्या मानाच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आज आपली गाडी आलेली आहे, तर काय अपेक्षा आहे आज? आज जास्त काय अपेक्षा नाही, गुलालात राहावं एवढीच अपेक्षा आहे। गोलालात राहावं एवढीच हा। अपेक्षा आहे। याच्या अगोदर आपल्या या नंदीने म्हणजे काय असं मोठं पराक्रम आपल्याला हो करून केलेत की 10-12 गुलाल आहेत ह्याचा आदत मध्ये। आता दात आदतमध्ये. लावला आहे ना। हा, पण गुलाल त्याने दिलेला आहे। गुलाल म्हणजे 1 नंबरचं गुलाल दिले। एक नंबरचे गुलाल दिले आहे। तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की नक्की आज गुलालात राहाल म्हणून। धन्यवाद। तर मित्रांनो, बघू शकता आपला जो हिंदकेसरी सचिन तो देखील मैदानामध्ये आलेला आहे। नमस्कार दादा। नमस्ते। कसं आहे आजचं सचिनचं नियोजन? कसं आहे नियोजन आहे की चांगलं आहे नियोजन। कोणासोबत आहे नियोजन? आता काय सकाळ झालेली आहे, मी तर म्हणाल बहुतेक जणांना पहिल्यापासून माहिती देखील झालेलं, असं सांगितलं तरी काय हरकत नाही। उर्मिला ताईचा राजा, उर्मिला ताईंचा राजा। तर कसं जुळून आलं हे नियोजन? डॉक्टरांनी केलेलं आहे। डॉक्टरांनी केलेलं आहे। तर काय आज सचिनकडनं काय अपेक्षा? सचिनने मी म्हणेल की लहान वयातच खूप सुंदर असं पराक्रम करून ठेवलेलं आहे। तर आजच्या मैदानामध्ये, या हिंदकेसरी मैदानामध्ये सचिनकडनं काय अपेक्षा? काय राहील की फायनलला? फायनलला राहील। तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की आज नक्की गुलालात राहील म्हणून। थँक्यू। तर मित्रांनो, बघू शकता खूप सुंदर असा जो नंदी मैदानामध्ये आलेला आहे। नमस्कार दादा। नमस्ते। काय नंदीचं नाव? या येडा आहे ना, येडा राहील आणि तो दुसरा आहे तो पाटील। लारा। काय नाव त्याचं? लारा। लारा। हा। तर काय दोघांचं नियोजन म्हणजे कसं आहे? काय हाय आमचे केलंय नियोजन चांगलं, सुंदर असं नियोजन केलेलं आहे। कोणत्या गटामध्ये पळणार आहेत दोघं? पावते आहेत, जास्त पावते आहेत, बघू आता कसं काय कुठं निघतं म्हणजे काय तुम्हाला नाही. कन्फर्म नाही हा झालं? तर पावते एवढ्या मोठ्या हिंदकेसरी मैदानामध्ये मी म्हणेल दोघांकडनं काय अपेक्षा आहे आज? काय आता कुणाला वाटत नाही का गुलाल नकोय? 100% गुलाल पाहिजे असं गुलाल सगळ्यांना असे। तर शुभेच्छा देतो मी तुम्हाला आणि धन्यवाद. आशा करतो की नक्की आज गुलालात राहाल म्हणून। धन्यवाद। तर मित्रांनो, बघू शकता खूप सुंदर असे दोन व्हाईट गोल्ड मी म्हणेल नंदी मैदानात आलेले आहेत। नमस्कार दादा। नमस्कार। काय दोघांची नावं काय? अलीकडल्याचं सुलतान आहे, पलीकडल्याचं कॉकटेल आहे। सुलतान आणि कॉकटेल। कॉकटेल. कसं आहे दोघांचं नियोजन? नाही, घरचीच गाडी पळणार आहे। घरचीच गाडी पळणार आहे। हा। तर कोणत्या गटामध्ये आणि कोणत्या तासावर आहेत? 62 गटामध्ये हा। 6 नंबर फाटीवर आहे। 6 नंबर पाठीवर। हो। म्हणजे हे दोघंच असं हे पळणार की वेगवेगळे? नाही, हे दोघंच पळणार, आपली घरचीच गाडी पळणार आहे। हेच पळणार आहेत। तर काय एवढ्या मोठ्या हिंदकेसरी मैदानामध्ये तुम्ही आज आलात, तर काय अपेक्षा आहे बैलांकडून? आता काय ती नशिबाचा खेळ आहे शेवटी। नशिबाचा खेळ आहे। हो। एवढं मोठं पारंपरिक मैदान आहे, मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मी तर ह्या मैदानाला हिंद केसरीच्या पहिल्यांदाच आलोय हा। आणि पहिल्यांदाच आपली गाडी पळते इथं। पहिल्यांदाच आपली गाडी हा. पळणार आहे। तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की नक्की आज तुम्ही गुलालात राहाल म्हणून। थँक्यू। मित्रांनो, बघू शकता खूप सुंदर असे जे दोन नंदी मी म्हणेल मैदानामध्ये आलेले आहेत। नमस्कार दादा। नमस्कार। काय दोघांची नाव आहेत? या ह्याचं जॅक्सन आणि त्याचं चित्तर आहे। जॅक्सन आणि चित्तर। जॅक्सन हा, आणि तो चित्तर। चित्तर। हा, तर काय म्हणाल, जॅक्सन आणि चित्तरचं कसं आहे आज नियोजन, कसं केलेलं आहे? ह्याचं जॅक्सनला पायरा पुणेवाल्यांचा आहे, धनकवडीचा हा, पुष्पा। आणि त्याचं चित्तरला ह्याचा आहे, चोराडचा आहे। सोराटचं आहे। हा. कोणत्या गटामध्ये आणि कोणत्या तासावर आहेत दोघं? आता एक 35 मध्ये आणि एक 22 मध्ये। आता बघू, अजून ठरलं नाही अजून कुठल्या धानाची। 35 आणि 22 मध्ये। हा. तर एवढं मोठं हिंदकेसरी मैदानामध्ये तुम्ही आलेला, ते पारंपरिक हिंदकेसरी मैदान आहे, तर दोघांकडनं काय अपेक्षा आहे आज?
अपेक्षा तर भरपूर असते सगळ्यांना, अपेक्षा कुणाला नाही त्याच्या नाहीच. नाहीच. तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की नक्की असं तुम्ही गुलाला तर अपेक्षा भरपूर आहेत, पण आता काय नशिबाला साथ दिली तसं आहे ना. ते तर राहायचं. आपल्या हातात जेवढं आहे तेवढं केलं आपण. बरोबर. आता जेवढं आता जनावर जे आहे त्या पद्धतीने चालू आहे आपलं. म्हणजे त्यांनी असं कोणतं आठवणीत राहणारं मैदान तुम्हाला मारून दिलेलं आहे? विसापूरला. विसापूरला गुलाल एकदम सुंदर असं मारून दिलेला होता त्यांनी. तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि नक्की आशा करतो की गुलाल घाल म्हणून. चालतं. मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असे जे नंदी मैदानामध्ये आलेले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय दोघांची नावं काय आहेत? त्याचं बाजी ह्याचं शंभू. बाजी आणि शंभू. कसं आहे बाजी आणि शंभूचं नियोजन कसं आहे आजच्या मैदानात? आज घरचीच गाडी पाहणार आहे. घरचीच गाडी पडते. हो. काय एवढ्या मोठ्या मैदानात तुम्ही आलात आणि हिंद केसरी मैदान आहे तर काय अपेक्षा आहे दोघांकडनं? अपेक्षा गुलाल. गुलालाची अपेक्षा आहे. कोणतं असं आठवणीत राहणारं मैदान दोघांनी मारून दिलेलं आहे तुम्हाला? नाही, आता ह्याचं दुसरं आहे आणि ह्याचं बी दुसरंच आहे. घरचीच गाडी पळती. घरचीच गाडी. गटपास झालेला आहे. गटपास एकदा केलेला होता. हा. तर कोणत्या गटामध्ये आणि कोणत्या तासावर पडणार आहे? आता मला वाटते 4 नंबर गटाला हा. 6 नंबर फाटीला पाहणार आहे. 6 नंबर पाटीला पडणार आहे. हा. मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की नक्की आज गुलालात राहाल. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकतो खूप सुंदर असं नंदी जो मैदानामध्ये आलेले आहेत. दोन्ही नंदी आहेत. नमस्कार बाबा. नमस्ते. काय दोघांची नावं काय त्या? हा साहिल शेठ पनवेल खोटारी हा. ह्यांचा हरण्या. हरण्या. हा. आणि हा बुलढाणा एक्सप्रेस काय रुद्रा. रुद्रा. हा. तर कसं आहे दोघांचं म्हणजे कसं नियोजन केलेलं आहे? नियोजन छान केले. छान नियोजन हो. केलेलं आहे. एवढं मोठं हिंद केसरी मैदानामध्ये आज दोघं आलेले आहेत तर दोघांकडनं काय अपेक्षा आहे? आज आमची गाडी राहावी आणि राहिलीच पाहिजे राहिली अशा अपेक्षा आहे. कोणत्या गटामध्ये आणि कोणत्या तासावर आहेत दोघं? 52 मध्ये 2 नंबर तासावा आहे. 52 मध्ये 2 हा. नंबर तासावर आणि हा 2 ठिकाणी निघाले त्या गाड्या. बघू आता कुठली कशी हाणायची कन्फर्म बघू. नाही तुम्हाला? हा. तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की नक्की आज गुलालात राहाल. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असा जो नंदी मी म्हणेल 2 नंदी मैदानामध्ये आलेले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय दोघांची नावं काय आहेत? हा KGF पाखऱ्या. KGF पाखऱ्या. आणि हा तो पाखऱ्या. आणि हा KGF. हा KGF. अच्छा. तर काय दोघांचं नियोजन म्हणजे कसं केलेलं आहे? दोन्ही नाईटले साताऱ्यातलेच पैरे आहेत. हा. तर काय अपेक्षा आहे आज एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानामध्ये दोन्ही नंदी आपले आलेले आहेत तर काय अपेक्षा आहे आजच्या मैदानासाठी? नाही, आज काय राहिलंच पाहिजे अशाच हिशोबाने आलेलो आहे. पैरे राहिलंच. चांगले आहेत कारण. चांगले आहेत. हो. कोणत्या गटामध्ये आहेत दोघं? हा 75 मध्ये येतो, 71 मध्ये. 75 आणि 71. हो. तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की आज नक्की गुलालात राहाल म्हणून. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असा जो नंदी मी म्हणेल मैदानामध्ये आलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असा जो नंदी मैदानामध्ये आलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय नंदीचं नाव आहे? राजा. राजा. कुठून आलेला आहे राजा? चिचाळे. चिचाळे. उर्मिला ताईचं. उर्मिला ताईंचा. तर कसं म्हणाला आजचं नियोजन कसं आहे? आजचं नियोजन हाय टॉपचं. सचिन सोबत पडणार बरोबर ना? ओके. तर सचिन सोबत नियोजन केलेलं अर्थातच मगाशीच मला तिथं भेटले त्याने सांगितलं की सचिन आपला उर्मिला ताईंचा राजा त्याच्यासोबत नियोजन केलेलं आहे. तर कसं जुळून आलं म्हणजे हे नियोजन? आणि ते मॅडमनीच केले. त्यांनीच केलेलं आहे. तर मी शुभेच्छा देईल तुम्हाला आणि आशा करेल की एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानामध्ये खूप सुंदर असं आपलं नियोजन आहे आणि त्याची नक्की अंमलबजावणी होईल ओके. आणि नक्की तुम्ही गुलाला राहाल. तर मित्रांनो बघू शकता 4 असे मी म्हणेल एकदम सुंदर असे नंदी मैदानामध्ये आलेले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय 4 नंदींची नावं काय? हा चिके आहे. हा. आदत आहे 10 महिन्याचा. आदत आहे. हा सोनी आहे. तो पण आदत आहे. हे वर्षाचा आहे. हा. आणि तो मंजूळ आहे. मंजूर. हा. आणि तो नंदी तिकडे आहे तो मुंबईवाल्यांचा आपला नाही. बांधलाय त्यांनी. तर कसं आहे आज नियोजन कसं आहे? नियोजन आज आमची घरचीच गाडी आदतची दोन्ही पाळणार आहे आणि मंजूळला पायरा आहे. पहिला आहे त्याला मुंबईवाल्यांचा. म्हणजे हे आदत दोघं पण. हो दोघंच. तर काय अपेक्षा आहे आज? आदत लहान आहेत एकदम तर लहान वयात तुम्हाला असं वाटतं की करतील काहीतरी नाव? आज गटपास करणार 100%. गटपास करणार. तर हिंद केसरी मैदानामध्ये लहान वयातच गाडी घेऊन आलात हो. तर मी तर म्हणेल की काय विचार केला त्यांनी या मैदानामध्ये आपण? त्यांना आम्ही घडवलंय तसंच. त्यांना अपेक्षा भरपूर आहे त्यांच्याकडनं दोन्हीकडनं. हा. तर मी दोन्ही पब्लिकला पळतात. दोन्ही खाली काय अडचण नाही. दोन्ही पब्लिकला आणि हो. याला पळतात. तर कोणत्या गटामध्ये आहेत? 37 गटात आहे. 7 नंबर तासावरती. 37 हा. गटामध्ये. तुम्ही शुभेच्छा देईल तुम्हाला आणि आशा करेल की नक्की आज गुलालात राहाल म्हणून. ठीक आहे. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता 2 असे सुंदर असे नंदी मी म्हणेल मैदानामध्ये आलेले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय दोघांची नावं काय आहेत? हा अंजीर आहे. अंजीर. हा आणि हा पाखऱ्या. अंजीर आणि पाखऱ्या. तर कसं अंजीर आणि पाखऱ्याचं कसं आजचं नियोजन? आजचं नियोजन पाखऱ्याचं मागले तर त्यांच्या सुंदर बरोबर आहे. हा.
नाही अंजिरीचा इथलाच बैल आहे, नाव नाही माहिती पण इथलाच बैल आहे. इथलाच बैल आहे. तर कोणत्या गटामध्ये आहेत दोन्ही नंदी आज? आज गट आहे, गट क्रमांक 60, 65 आणि 77. असे गट क्रमांक आहेत. मी तर म्हणेल एवढ्या मोठ्या हिंदकेसरी मैदानामध्ये तुम्ही आलात तर काय अपेक्षा आज नंदींकडून? पण गुलालाचीच अपेक्षा आहे, गुलालाची अपेक्षा आहे. बाकी तर मी नक्की शुभेच्छा देईल तुम्हाला आणि आशा करेल की नक्की आज आपण गुलालाची मानकरी व्हाल म्हणून. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता आपला हिंदकेसरी लक्ष आलेला आहे. लक्ष मी म्हणेल माझा तर आवडता नंदी. तर नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणाल आज लक्षाचं कसं आहे नियोजन? आहे चांगलं आहे बऱ्यापैकी. बऱ्यापैकी केलेलं आहे. आज एवढं मोठं हिंदकेसरी मैदानामध्ये मी तर म्हणेल मानाचं मैदान आहे. तर मानाच्या मैदानामध्ये लक्षाकडनं काय अपेक्षा आहे आज? गुलालाची अपेक्षा आहे. गुलालाची अपेक्षा आहे. कोणत्या गटामध्ये आहे आज? आपल्या पावत्यात 10 मध्ये एक आहे, हा. 40 मध्ये एक आहे, 10 मध्ये आणि 40 10 पण मध्ये. तुम्हाला कन्फर्म नाही सर. अजून कन्फर्म नाही. तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की नक्की आज लक्ष गुलालाचा मानकरी होईल. धन्यवाद. तर मित्रांनो आपला सुंदर हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. कसं आहे सुंदरचं आजचं नियोजन कसं आहे? हे तात्यांनी केले नियोजन. तात्याने केलेलं आहे. तर हिंदकेसरी मैदानामध्ये मी म्हणेल खूप सुंदर अशी लढत होणार आहे. सुंदरकडनं काय अपेक्षा आहे? आज गुलाल पाहिजे फक्त, बाकी काय गुलाल पाहिजे फक्त. कोणत्या गटामध्ये असणार आहे? नाही. अजून गट 37 मध्ये. 37 मध्ये असणार आहे. मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की आज सुंदर नाव करतो म्हणून. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असा जो नंदी मैदानामध्ये आलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय नंदीचं नाव? सुंदर. सुंदर. ते कसं आहे सुंदरचं आजचं नियोजन? आजचं नियोजन आपली घरचीच गाडी पळते, हौशांती दोन्हीच पाळणार आहे. घरचीच गाडी पळणार हो, आहे. घरची. तर हिंदकेसरी मैदानामध्ये मी म्हणेन तुम्ही आला तर काय अपेक्षा आज बैलांकडनं? काय बघू, या सगळ्यांनाच वाटतंय की आपली गाडी फायनल गोलाला पात्र झाली म्हणजे बाद झाली. गुलालाला पात्र झाली म्हणजे पाच झालं. कोणत्या गटामध्ये असणार आहे गाडी? बघू 4-5 पावती आहे, एक 59 मध्ये आहे, 40 मध्ये हा. आहे. बघूया आता पोरांच्या ह्याच्यावर म्हणजे तुम्हाला कुठल्या कन्फर्म नाही हा झालं? नाही म्हणजे कुठं पळवायचे अजून बघायचे जरा. बघायचं. 3-4 पावती आहेत आपल्या. तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की नक्की आज गुलाला तर राहाल. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकतो खूप सुंदर असा जो नंदी मी तर म्हणेल मैदानात आलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार दादा. काय आहे बैलाचं नाव? बैलाचं नाव आहे 40 गावावरून आलंय. बैलाचं नाव स्वामी आहे. स्वामी. हो. तर काय आज स्वामीकडनं मी म्हणेल काय अपेक्षा आहे? आपल्याला जास्त काही नको अपेक्षा, फक्त बैलाच्या अंगावर गुलाल पडायला पाहिजे, बस दुसरा नाही. गुलाल पडायला पाहिजे. फक्त गुलाला कसं नियोजन केलेलं आहे? हाय नियोजन बऱ्यापैकी चांगलंच आहे. बऱ्यापैकी सुंदर केलं. हा सुंदर नियोजन आहे. मी तर म्हणेल एवढ्या मोठ्या हिंदकेसरी मैदानामध्ये तुम्ही आलात तर काय म्हणजे विचार केलं की हिंदकेसरी मैदानामध्ये हाकलायचं म्हणून? अपेक्षा एकच आहे की आमच्या भागात पण मैदान होतात, पण इकडच्या मैदानामध्ये किताब लागतो हिंद केसरीचा. तो किताब लागण्यासाठी आम्ही एवढ्या लांब आलोय. एवढ्या लांब आलेलं आहे. हो. तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की नक्की आज तुम्ही गुलालात राहाल. बस. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असा नंदी मी म्हणेल मैदानामध्ये आलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय नंदीचं नाव? हारण्या. हरण्या. कुठून आलेला हरण्या? पाचवडवरनं. पाचवडवरनं. तर कसं आजचं नियोजन हरण्याचं? आजचं नियोजन चांगलंच आहे. सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तर काय अपेक्षा एवढ्या मोठ्या हिंदकेसरी मैदानामध्ये हरण्याला तुम्ही आणलं तर काय अपेक्षा आहे? अपेक्षा तर आहे हिंदकेसरी व्हायची, कारण हारण्या त्या लायकीचा आहे. पण आता मुंबईचं थारचं मैदान झालं त्याच्यामध्ये 2 नंबरचा मानकरी आहे ऑल्टो गाडीचा. 2 नंबरचा मानकरी हो. झालात. तर मी शुभेच्छा देईल तुम्हाला आणि आशा करेल की नक्की आज तुम्ही गुलालात राहाल. धन्यवाद. मित्रांनो खूप सुंदर असा नंदी मी म्हणेल मैदानामध्ये आलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय नंदीचं नाव? जलवा. जलवा. कुठून आलेला आहे जलवा? पाचवडवरून. पाचवडवरनं आलेला. तर एवढा लांबचा तुम्ही प्रवास केलेला आहे, तर काय आहे आजचा अपेक्षा काय आहे बैलाकडून? काय हिंदकेसरी व्हायचं आहे. हिंदकेसरी व्हायचं आहे. कसं आहे नियोजन? काय नियोजन चांगलंच आहे. सुंदर असं नियोजन केलेलं आहे. कोणत्या गटामध्ये असणार आहे गाडी? 42. 42 मध्ये. तर मी शुभेच्छा देईल तुम्हाला आणि आशा करेल की नक्की आज गुलालात राहाल. 100%. तर मित्रांनो बघू शकता आपला द्वादशम हिंदकेसरी बकासूर तो देखील मैदानात आलेला आहे.